Now we are going to learn use of would. आपण वूडचा वापर केव्हा व कसा करायचा हे शिकणार आहोत. पहा, मराठी वाक्य शेवटी करेल, करायचा, करत असे, म्हणजे जाईल, जायचा, जात असे, पळेल, पळायचा, पळत असे, उठेल, उठायचा, उठत असे, असे शब्द असतील तर आपण वूडचा वापर करतो. आणि वूड नंतर केव्हाही क्रियापदाचं पहिलं रूप येत असतं. वूड आणि आपली रिव्हर्स न्यूमेरिकल मेथडचा वापर करून आपण इंग्रजी वाक्य कशी बनवायची हे आपण शिकणार आहोत. पहा, एक कप चहा घ्यायला मला आवडेल. आपल्या रिव्हर्स न्यूमेरिकल मेथडने कुठलंही वाक्य इंग्रजीमध्ये करताना त्या वाक्यातला सब्जेक्ट शोधायचा, पुन्हा वाक्य शेवटी जायचं आणि शेवटून रिव्हर्स म्हणजे मागे यायचं. आपलं वाक्य तयार होत असतं. या वाक्यातला सब्जेक्ट करता आहे मला, मलासाठी आहे. सब्जेक्ट शोधल्यानंतर वाक्य शेवटी कोणता शब्द आहे तो पाहायचा. हे आवडेल, हे करेल, या येईल साठी येईल वुड. पहा, आय वुड, त्याच्या अलीकडे आवडण्यासाठी लाईक. पहा, आय वुड लाईक, आय वुड लाईक, आय वुड लाईक. त्याच्या अलीकडे इथे 3 च्या वर ला साठी टू, इथे घेण्यासाठी हॅव, आणि त्याच्या अलीकडे 1 कप चहासाठी अ कप ऑफ टी. पहा, आय वुड लाईक टू हॅव अ कप ऑफ टी. पहा, आय वुड लाईक टू हॅव अ कप ऑफ टी. पहा, आय वुड लाईक टू हॅव अ कप ऑफ टी. मला एक प्रश्न तुला विचारायला आवडेल. अगोदर त्या वाक्यातला सब्जेक्ट करता शोधायचा. वाक्यातला सब्जेक्ट करता आहे मला, मलासाठी आय. सब्जेक्ट शोधल्यानंतर वाक्याचे दुसरे कुठलेही शब्द न पाहता सरळ सरळ वाक्य शेवटी कोणता शब्द आहे तो पाहायचा. या वाक्य शेवटी या येईल साठी हे वुड. आय वुड आवडण्याचं पहिलं रूप आहे लाईक. आय वुड लाईक, त्याच्या अलीकडे 3 च्या वर ला साठी टू, विचारण्यासाठी आस्क, तुलासाठी यू, आणि एक प्रश्नासाठी अ क्वेश्चन. पहा, आय वुड लाईक टू आस्क यू अ क्वेश्चन. पहा, आय वुड लाईक टू आस्क यू अ क्वेश्चन. पहा, आय वुड लाईक टू आस्क यू अ क्वेश्चन. पहा, आय वुड लाईक टू आस्क यू अ क्वेश्चन. उन्हाळ्यात लोणावळ्याला जायला मला आवडेल. अगोदर वाक्यातला सब्जेक्ट करता शोधायचं. या वाक्यातला सब्जेक्ट करता आहे मला, मलासाठी आय. पुन्हा वाक्य शेवटी जायचं. या वाक्य शेवटी येईल साठी वुड, आवडण्याचं पहिलं रूप लाईक. पहा, आय वुड लाईक, त्याच्या अलीकडे या ला साठी टू, जाण्यासाठी गो, या ला साठी टू, लोणावळासाठी लोणावळा. या उन्हाळ्याच्या आत जे आहे, आत साठी ड्युरिंग, आणि उन्हाळ्यासाठी समर. पहा, आय वुड लाईक टू गो टू लोणावळा ड्युरिंग समर. पहा, आय वुड लाईक टू गो टू लोणावळा ड्युरिंग समर. आय वुड लाईक टू गो टू लोणावळा ड्युरिंग समर. आय वुड लाईक टू गो टू लोणावळा ड्युरिंग समर. मला तुझ्या वडिलांना भेटायला आवडेल. या वाक्याचा सब्जेक्ट करता आहे मला, मलासाठी आय. सब्जेक्ट शोधल्यानंतर दुसऱ्या कुठलेही शब्द न पाहता सरळ सरळ वाक्य शेवटी कोणता शब्द आहे तो पाहायचा. त्या वाक्य शेवटी ह्या येईल साठी वुड, आवडण्याचं पहिलं रूप आहे लाईक. ह्या ला साठी टू, भेटण्यासाठी मीट किंवा सी, आणि तुझे वडीलसाठी युअर फादर. पहा, आय वुड लाईक टू सी युअर फादर. पहा, आय वुड लाईक टू सी युअर फादर. 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 डॉक्टरांशी चर्चा करायला मला आवडेल. अगोदर त्या वाक्यातला सब्जेक्ट करता शोधायचं. या वाक्यातला सब्जेक्ट करता आहे मला, या मलासाठी आय. पुन्हा वाक्यातली दुसरी कुठलीही शब्द न पाहता सरळ सरळ वाक्य शेवटी कोणता शब्द आहे तो पाहायचा. या वाक्य शेवटी या येईल साठी वुड, आवडण्याचं पहिलं रूप लाईक. पहा, आय वुड लाईक, त्याच्या अलीकडे या ला साठी टू, चर्चा करण्यासाठी डिस्कस, त्याच्या अलीकडे सी साठी विथ, आणि डॉक्टरांसाठी डॉक्टर. पहा, आय वुड लाईक टू डिस्कस विथ डॉक्टर. पहा, आय वुड लाईक टू डिस्कस विथ डॉक्टर. पहा, आय वुड लाईक टू डिस्कस विथ डॉक्टर. पहा, पुन्हा एकदा, आय वुड लाईक टू हॅव अ कप ऑफ टी. आय वुड लाईक टू आस्क यू अ क्वेश्चन. आय वुड लाईक टू गो टू लोणावळा ड्युरिंग समर. आय वुड लाईक टू सी युअर फादर. आय वुड लाईक टू डिस्कस विथ डॉक्टर. पहा पुन्हा एकदा, आय वुड लाईक टू हॅव अ कप ऑफ टी. आय वुड लाईक टू आस्क यू अ क्वेश्चन. आय वुड लाईक टू गो टू लोणावळा ड्युरिंग समर. I would like to see your father. I would like to
डिस्कस विथ डॉक्टर्स. या पद्धतीने रिव्हर्स न्यूमरिकल मेथड आणि वुडचा वापर करून आपण ही वाक्य इंग्रजीमध्ये बनवलेली आहेत. आणि इंग्रजी बोलण्यामध्ये आपला महाराष्ट्र, आपला देश परिपूर्ण झाला पाहिजे. आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना, भारतातील विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलता आली पाहिजे. यासाठी या टेक्निकवर आधारित मी स्वतः हे पुस्तक लिहिलेलं आहे, ज्याचं नाव स्पीच चॅलेंज टू स्पीक इंग्लिश असं आहे. याच्या पहिल्या 7-8 पेजेस वरती त्याचे नियम दिलेले आहेत. त्याचे वाक्याच्या खाली नंबर टाकलेले आहेत, 1, 2, 3, 4, 5. हे नंबर कुठल्याही वाक्याला कशा पद्धतीने टाकता येतील याचे एक अर्धा नियम सुरुवातीला घेतलेले आहेत. त्यानंतर इंग्रजीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो टेन्स. मराठी वाक्य शेवटी कोणता शब्द आला म्हणजे कोणता काळ वापरायचं हे या ठिकाणी शॉर्ट मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर प्रत्येक काळावरची अशी अर्धा वाक्य, अशी मराठीमध्ये नंबर्स अंडरलाईन्स आहेत, त्याच्या खाली इंग्रजीमध्ये नंबर्स अंडरलाईन्स आहेत. त्यानंतर कॅन, फूड, शुड, वुड, मे, माइट, मस्ट, आज्ञार्थी वाक्य, उदरवाचक वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, पुन्हा लेटर रायटिंग, एस्से रायटिंग, रिपोर्ट रायटिंग, न्यूज रायटिंग, इंटरव्ह्यूज, कन्व्हर्सेशन, इव्हन एमपीएससी यूपीएससी मध्ये जे काही विचारलं जात असतं तो सगळा भाग या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर पण जो सगळा कोणताही भाग असेल तो कोणताही भाग या पहिल्या पेजवरती तो मराठीमध्ये नंबर्स अंडरलाईन्स आहे आणि तोच भाग त्याच्या पुढच्या पेजवरती इंग्रजीमध्ये नंबर्स अंडरलाईन्स आहे. पण विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचायचं कसं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कुठलाही भाग जर इथे मराठीमध्ये असला आणि इथे जर इंग्रजीमध्ये असला तरी विद्यार्थ्यांनी इंग्रजी अजिबात वाचायचं नाही. आपल्या डोळ्यासमोर मराठी ठेवायचं, पण मराठीच्या खाली जे अंक आहेत या अंकाकडे पाहत आपल्या डोक्यामध्ये इंग्रजीमध्ये करण्याचा प्रयत्न करायचा. पहा, ही सगळी वाक्य इथे मराठीमध्ये आहेत, आपण इकडे पाहायचंय, पण याच्या खाली जे अंक आहेत त्या अंकाकडे पाहत आपल्या डोक्यामध्ये किंवा आपल्या तोंडाने आपण इंग्रजीमध्ये करण्याचा प्रयत्न करायचा. पहा, आय वुड लाईक टू हॅव अ कप ऑफ टी. आय वुड लाईक टू आस्क यू अ क्वेश्चन. आय वुड लाईक टू गो टू लोणावळा ड्युरिंग समर. आय वुड लाईक टू सी युअर फादर. आय वुड लाईक टू डिस्कस विथ डॉक्टर्स. अशा पद्धतीने हे पूर्ण पुस्तक मराठीकडे पाहत इंग्रजीमध्ये करण्याचा प्रयत्न करायचा. सुरुवातीला आपल्याला शब्द आठवत नाहीत, क्रियापद कोणतं वापरावं काय नाही अशा अडचणी येतात, पण एक 15-20 दिवस हे पुस्तक आपण मन लावून वाचन केलं की अशी स्पीड, अशी गती प्राप्त होते. त्यातले सगळे वाक्य, निबंध, भाषण, पत्र सगळी जी काय हे मराठीकडे पाहत ज्या स्पीडने आपण मराठी बोलतो, ज्या स्पीडने मी स्वतः तुमच्याशी बोलतोय त्या स्पीडने हे सगळी वाक्य, सगळे निबंध, सगळे पत्र, सगळी भाषणं हे इंग्रजीमध्ये बोलता येतात. आणि एवढे सगळे आपण केले की आपल्या डोक्याला एक सवय लागलेली असते, आपल्या डोक्यामध्ये एक सॉफ्टवेअर तयार झालेलं असतं. पुन्हा आपल्या डोक्यात कुठलेही वाक्य, पुन्हा या नंबरची गरज पडत नाही. पुन्हा ऑटोमॅटिकली आपल्या डोक्यात आलेलं कुठलेही वाक्य ज्या गतीने, ज्या वेगाने आपण मराठी बोलतो त्या वेगाने आपण इंग्रजी बोलू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये निर्माण झालेला असेल, एवढ्या सहजपणे इंग्रजी बोलायला शिकवणारं हे पुस्तक लवकरात लवकर मला कशा पद्धतीने मिळू शकेल हा प्रश्न तुमच्या डोक्यात निर्माण झालेला असेल. त्यासाठी एक सोपीशी प्रक्रिया आम्ही निर्माण केलेली आहे. पहा की आमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर काय आहे. पहा, आमचा मोबाईल नंबर आहे 8983006177 आमचा मोबाईल नंबर आहे. पहा काय आहे मोबाईल नंबर 8983006177. या मोबाईल नंबरवरती तुम्हाला तुमचं नाव, त्या नावासोबत तुमचा परिपूर्ण ॲड्रेस, ज्या ॲड्रेसमध्ये तुमचं राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे ते पण लिहायचंय आणि पिन कोड लिहायचंय. याचा एक SMS तुम्हाला तयार करायचंय आणि हा SMS तुम्हाला या नंबरवरती 8983006177 या नंबरवरती तुम्हाला हा मेसेज पाठवायचा आहे. हा मेसेज आम्हाला मिळाल्यानंतर 7 ते 8 दिवसाच्या आत हे पुस्तक आणि यासोबत एक DVD तुमच्या घरापर्यंत पोस्टमन तुम्हाला आणून देईल. हे पुस्तक आणि DVD तुम्हाला मिळाल्यानंतर त्याची किंमत 200 रुपये तुम्हाला पोस्टमनला द्यायची. मी अपेक्षा व्यक्त करतो की आणि तुम्हाला शुभेच्छा देतो की तुम्ही लवकरात लवकर हे पुस्तक प्राप्त कराल आणि भविष्यामध्ये पुढे जाण्यासाठी, जगामध्ये कुठेही जाऊन आपलं स्वतःचं साम्राज्य निर्माण करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपले विचार, आपल्या कल्पना, आपल्याला जे काय सांगायचं आहे ते अगदी आत्मविश्वासपूर्वक इंग्रजीमध्ये आपल्याला सांगता आलं पाहिजे. ही जी स्किल आहे, जे कौशल्य आहे तुम्ही लवकरात लवकर प्राप्त करा यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि दुसरी एक गोष्ट पहा, तो जो व्हिडिओ पाहत आहात त्या व्हिडिओच्या खालच्या बाजूला रेड कलर मध्ये सबस्क्राईब म्हणून एक ऑप्शन आहे. त्या सबस्क्राईब ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचंय. त्याला तुम्ही क्लिक केलात की माझ्या जीमेल अकाउंटशी तुम्ही जोडले जाता आणि माझ्या जीमेल अकाउंटशी जोडल्यानंतर दुसरा एक तुमचा फायदा असा होतो
की आतापर्यंत जवळपास एक 100-150 मराठी व्हिडिओज, 100-150 हिंदी व्हिडिओज आम्ही युट्यूबवरती अपलोड केलेले आहेत. ते सगळे तर तुम्ही पाहू शकालच, पण याच्या पुढे आम्ही नवीन नवीन प्रयोग करणार आहोत. स्वामी विवेकानंदांचे विचार, प्रेरणादायी विचार, जे आपल्या मनामध्ये एक नवीन उत्साह निर्माण करतात. आणि सगळे विचार मराठीमध्ये असे नंबरचे अंडरलाईन्स, त्याच्या खाली इंग्रजीमध्ये नंबरचे अंडरलाईन्स, किंवा हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये नंबरचे अंडरलाईन्स, किंवा विथ प्रेरणादायी विचार वेगवेगळ्या नेत्यांची, जे यशस्वी माणसं आहेत त्यांनी सांगितलेल्या काही युक्त्या, कल्पना, जे विचार आपल्याला वेगवेगळ्या अडचणीच्या प्रसंगी आपल्याला एक नवी दिशा देऊ शकतील, आपल्या मनामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करू शकतील, असे मोटिवेशनल कोट्स वगैरे आम्ही अशी मराठी, इंग्रजी, हिंदी, इंग्रजी या नवीन टेक्निकमध्ये आम्ही असे नवीन वेगवेगळे प्रयोग, आम्ही जे व्हिडिओज बनवू ते सगळे व्हिडिओज आम्ही युट्यूबवरती अपलोड करणार आहोत. ते व्हिडिओज अपलोड केल्या दुसऱ्या सेकंदाला तुम्हाला ते तुमच्या जीमेल अकाउंटवरती प्राप्त होण्यासाठी हे तुम्ही सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. सबस्क्राईब करण्याची तुम्हाला विनंती करतो. आणि त्याचबरोबर व्हॉट्सअप, यूट्यूब, फेसबुक, ट्विटर हे ज्या इंटरनेटचं जाळं तुमच्यासमोर उपलब्ध आहे त्यांचा वापर करा. आपल्या महाराष्ट्रातील, आपल्या देशातील तुमचे जे फ्रेंड सर्कल आहे त्यांना सर्वांना सजेस्ट करा की त्यांनी हे व्हिडिओज पाहावेत, जेणेकरून त्यांना इंग्रजीमध्ये परिपूर्ण होता येईल. त्या दृष्टीनं त्यांनी हे व्हिडिओज पाहावेत. हे सजेशन तुमच्या मित्रांना तुम्ही करा ही विनंती मी तुम्हाला करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.